नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखनशास्त्र म्हणजेच हिस्टोग्राफी या पेपरचे 62 महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्नांचा हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करतोय। स्पर्धा परीक्षा तसेच विद्यापीठीय परीक्षेसाठी उपयुक्त असलेला हा व्हिडिओ आपण सर्वांनी जरूर पाहावा। चला तर मग सुरू करूया हिस्टोग्राफी या पेपरचे हे वस्तुनिष्ठ प्रश्न। पहिला प्रश्न आहे, इतिहासाचे जनक कोणाला मानले जाते? पर्याय आहे थॉमस कार्लाइल, हेरोडोटस, E.H. कार आणि हेनरी जॉन्सन आणि याचे उत्तर आहे हेरोडोटस। पुढचा प्रश्न आहे, इतिहासाचा अभ्यास विषय काय? पर्याय आहे पैसा, समाज, मानव आणि प्रशासन आणि उत्तर आहे मानव। म्हणजेच राज्यशास्त्रामध्ये राज्याचा अभ्यास केला जातो, समाजशास्त्रामध्ये समाजाचा अभ्यास केला जातो, अर्थशास्त्रामध्ये पैशाचा अभ्यास केला जातो, तर इतिहासामध्ये मानवाचा अभ्यास केला जातो। पुढचा प्रश्न आहे, इतिहासाच्या आकृतिबंधामध्ये कशाचा समावेश होतो? पर्याय आहे स्थळ, काळ, व्यक्ती आणि वरीलपैकी सर्व आणि याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व। याचे कारण स्थळ, काळ, व्यक्ती, समाज या चार गोष्टी जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत कोणतीही घटना ही इतिहास होत नाही। त्यामुळे हे सर्व आकृतिबंध इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। पुढचा प्रश्न आहे, थोर व्यक्तींची चरित्रे म्हणजे इतिहास ही व्याख्या कोणी केली? पर्याय आहे थॉमस कार्लाइल, हेरोडोटस, E.H. कार आणि हेनरी जॉन्सन आणि याचे उत्तर आहे थॉमस कार्लाइल। पुढचा प्रश्न आहे, भूतकालीन मनोरंजक व अविस्मरणीय घटनांचा शोध म्हणजे इतिहास ही व्याख्या कोणी केली? पर्याय आहे थॉमस कार्लाइल, हेरोडोटस, E.H. कार आणि हेनरी जॉन्सन आणि याचे उत्तर आहे हेरोडोटस। पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले? म्हणजेच इतिहास म्हणजे काय हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय आहे थॉमस कार्लाइल, हेरोडोटस, E.H. कार आणि हेनरी जॉन्सन आणि याचे उत्तर आहे E.H. कार। E.H. कार या अतिशय मोठ्या इतिहासकारांनी इतिहास म्हणजे काय हे पुस्तक लिहून त्यामध्ये इतिहासाचे तत्त्वज्ञान वर्णन केलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, भूतकाळ आणि वर्तमान काळ यांचा कधीही न संपणारा संवाद म्हणजे इतिहास ही व्याख्या कोणाची आहे? थॉमस कार्लाइल, हेरोडोटस, E.H. कार आणि हेनरी जॉन्सन आणि याचे योग्य उत्तर आहे E.H. कार। म्हणजे E.H. कारांनी व्हॉट इज हिस्ट्री हे पुस्तक लिहिले आणि या पुस्तकामध्ये त्यांनी ही व्याख्या वर्णिलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, मानवाला शहाणी बनवणारी विद्याशाखा म्हणजे इतिहास ही व्याख्या कोणाची? थॉमस कार्लाइल, फ्रान्सिस बेकन, E.H. कार की हेनरी जॉन्सन आणि योग्य उत्तर आहे फ्रान्सिस बेकन। पुढचा प्रश्न आहे, जे घडले ते जसेच्या तसे सांगणे म्हणजे इतिहास होय असे कोणी म्हटले? हेनरी जॉन्सन, फ्रान्सिस बेकन, E.H. कार, हेनरी जॉन्सन आणि याचे योग्य उत्तर आहे हेनरी जॉन्सन। पुढचा प्रश्न आहे, लॉर्ड ॲक्टनच्या मते इतिहास म्हणजे काय? मानवी कृतीची नोंद, घटनांची साखळी, मानवी स्वातंत्र्याची कथा, दैवी चमत्कार होणे आणि याचे उत्तर आहे मानवी स्वातंत्र्याची कथा। म्हणजेच लॉर्ड ॲक्टनचे म्हणजे इतिहास म्हणजे मानवी स्वातंत्र्याची कथाच होय। पुढचा प्रश्न आहे, संस्कृतीचा उदय आणि अस्त म्हणजे इतिहास हा विचार कोणी मांडला? अर्नॉल्ड टॉयनबी, विल्यम हर्डर, कार्ल मार्क्स, सर जॉन सिली आणि याचे योग्य उत्तर आहे अर्नॉल्ड टॉयनबी। अर्नॉल्ड टॉयनबी यांनी या काळामध्ये संस्कृतीचा अतिशय गाढा अभ्यास केला आणि त्यामुळे संस्कृतीचा उदय, विकास आणि ऱ्हास म्हणजेच इतिहास हा विचार त्यांनी मांडला। पुढचा प्रश्न आहे,
मानवाचा वर्ग संघर्ष म्हणजे इतिहास हा विचार कोणाचा? अर्नॉल्ड टॉयनबी, विल्यम हर्डर, कार्ल मार्क्स, सर जॉन सिली. आणि याचे उत्तर आहे कार्ल मार्क्स. या आधुनिक काळामधील एक मार्क्सवादी विचारवंत म्हणून कार्ल मार्क्स त्या काळामध्ये प्रसिद्ध होते आणि त्यांनी मानवाच्या वर्ग संघर्षावर मोठा अभ्यास केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवाने केलेल्या संघर्षाची कहाणी म्हणजे इतिहास असे कोणी म्हटले आहे? गो स सरदेसाई, डी डी कोसंबी, पंडित नेहरू, वि का राजवाडे. आणि याचे योग्य उत्तर आहे पंडित नेहरू. पुढचा प्रश्न आहे, उत्पादनाची साधने व उत्पादनाचा संबंध म्हणजे इतिहास ही व्याख्या कोणाची? गो स सरदेसाई, धर्मानंद कोसंबी, पंडित नेहरू आणि वि का राजवाडे. आणि याचे योग्य उत्तर आहे धर्मानंद कोसंबी. धर्मानंद कोसंबी हे मार्क्सवादी विचारवंत होते आणि त्यांनी इतिहासाचा संबंध हा आर्थिक बाबीशी म्हणजेच उत्पादन साधने व उत्पादन संबंधाशी लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, वि का राजवाडे यांनी इतिहासाचे कोणते प्रकार सांगितले? वांशिक इतिहास, देशिक इतिहास, कालिक इतिहास आणि वरीलपैकी सर्व. आणि याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजेच राजवाड्यांनी हे तिन्ही प्रकार इतिहासाचे प्रतिपादले आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी राजकीय इतिहासाचे उदाहरण कोणते? म्हणजे जे इतिहासाचे प्रकार आहे त्यापैकी राजकीय इतिहासाचे उदाहरण कोणते आहे? हिस्ट्री ऑफ इंग्लंड, हिस्ट्री ऑफ USA, हिस्ट्री ऑफ फ्रान्स आणि वरीलपैकी सर्व. याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे ही तीनही पुस्तके, ही तीनही ग्रंथे ही राजकीय इतिहास सांगणारी आहे. पुढचा प्रश्न आहे, होल्ड्सवर्थ याचा हिस्ट्री ऑफ इंग्लिश लॉ हा ग्रंथ डॅश डॅश या इतिहासाचे उदाहरण आहे. सामाजिक, आर्थिक, घटनात्मक आणि सांस्कृतिक. आणि याचे उत्तर आहे घटनात्मक इतिहास. म्हणजेच या ग्रंथामध्ये लॉविषयी म्हणजेच कायद्याविषयी माहिती असल्यामुळे हा घटनात्मक इतिहासाचे पुस्तक आहे. पुढचा प्रश्न आहे, ट्रेव्हिलियन यांचा सोशल हिस्ट्री ऑफ इंग्लंड हा ग्रंथ डॅश डॅश इतिहासाचे भान व्यक्त करतो. सामाजिक, आर्थिक, घटनात्मक आणि सांस्कृतिक. आणि याचे उत्तर आहे सामाजिक इतिहास. म्हणजेच सोशली वर्णन याच्यामध्ये असल्यामुळे हा ग्रंथ सामाजिक इतिहासाचे भान व्यक्त करतो. पुढचा प्रश्न, जदुनाथ सरकार यांचा मिलिटरी हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ डॅश डॅश इतिहासाचे उदाहरण आहे. लष्करी, आर्थिक, घटनात्मक आणि सांस्कृतिक. आणि याचे उत्तर आहे लष्करी इतिहास. म्हणजे मिलिटरी हिस्ट्री असल्यामुळे म्हणजेच लष्कराचा इतिहास असल्यामुळे हा ग्रंथ लष्करी इतिहासाचेच उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे, ए स्टडी ऑफ हिस्ट्री हा अर्नॉल्ड टॉयनबीचा जो ग्रंथ आहे तो डॅश डॅश या इतिहासाचे उदाहरण आहे. लष्करी, आर्थिक, घटनात्मक आणि सांस्कृतिक. आणि याचे उत्तर आहे सांस्कृतिक. म्हणजे टॉयनबीने विविध संस्कृतीचा अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला असल्यामुळे त्यामध्ये सांस्कृतिक इतिहासाचाच संबंध आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्व इतिहास हा समकालीन इतिहास असतो असे मत इटालियन तत्त्ववेत्ता डॅश डॅश यांनी मांडले. बेनेटो क्रोसे, हेरोडोटस, रेनियर, कार्ल मार्क्स. आणि याचे योग्य उत्तर आहे बेनिटो क्रोसे. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, येऊन गेलेला आहे परीक्षेमध्ये आणि पुढेही येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न लक्षात ठेवावा. बेनिटो क्रोसे याने सर्व इतिहास समकालीन असतो असे मत व्यक्त केले आणि तो इटली या देशाचा होता. पुढचा प्रश्न आहे, इतिहास हे दुसरे तिसरे काही नसून एक शास्त्र आहे हे मत कोणी मांडले? यार्क पॉवेल, प्रोफेसर ब्युरी, रेनियर आणि सर जॉन मायर्स. आणि याचे उत्तर आहे प्रोफेसर ब्युरी. म्हणजेच ब्युरी यांनी इतिहासाला एक शास्त्र आहे तसेच ते एक कलासुद्धा आहे या अर्थाचं ते मत होतं आणि त्यामुळे त्यांनी शास्त्राला, इतिहासाला एक शास्त्राच्या अनुषंगाने पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, इतिहासाला शास्त्राचा दर्जा प्राप्त करून देणारा पहिला तत्त्ववेत्ता कोण?
यार्क पॉवेल, प्रोफेसर ब्युरी, लिओपोल्ड रँके, सर जॉन मायर्स. आणि याचे उत्तर आहे लिओपोल्ड रँके. रँके हा आधुनिक काळामध्ये एक चिकित्सक इतिहास लिहिणारा, वस्तुनिष्ठ इतिहास लिहिणारा इतिहासकार होता आणि त्यामुळे त्याने इतिहासाला शास्त्राचा दर्जा या काळामध्ये प्राप्त करून दिला. पुढचा प्रश्न आहे, प्राचीन अवशेषांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे डॅश डॅश होय. नाणकशास्त्र, मानववंशशास्त्र, शिलालेखशास्त्र, पुरातत्वशास्त्र. आणि याचे योग्य उत्तर आहे पुरातत्वशास्त्र. म्हणजेच या आर्किओलॉजीमध्ये प्राचीन मानवी अवशेषांचा अभ्यास केला जातो म्हणून ते पुरातत्वशास्त्र ठरते. पुढचा प्रश्न आहे, पुरातत्वशास्त्रामध्ये कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो? सर्वेक्षण, उत्खनन, विश्लेषण आणि वरीलपैकी सर्व. आणि याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कारण आर्किओलॉजीमध्ये पहिले विशिष्ट साईटचं सर्वेक्षण केलं जातं, मग त्या ठिकाणी उत्खनन करून अवशेषांचं अनेक अवशेष प्राप्त केले जातात आणि त्यानंतर त्या अवशेषांचं विश्लेषण करून इतिहासाची मांडणी केली जाते. म्हणून या सर्व गोष्टीचा समावेश आर्किओलॉजीमध्ये होतो. पुढचा प्रश्न आहे, बंगालमध्ये रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना कधी झाली? 1757, 1784, 1780 आणि 1800. आणि याचे उत्तर आहे 1784. विल्यम जोन्स यांनी या बंगालमधील कलकत्ता येथे 1784मध्ये रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना करून विविध संस्कृतीचा अभ्यास त्या अंतर्गत त्यांनी करायला सुरुवात केली. पुढचा प्रश्न आहे, इंडियन आर्किटेक्चर हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला? पर्सी ब्राऊन, जेम्स फर्ग्युसन, एडवर्ड थॉमस, कॅनिंगहॅम. आणि याचे उत्तर आहे पर्सी ब्राऊन. पुढचा प्रश्न आहे, 1837मध्ये ब्राह्मी आणि खारोष्टी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले? जेम्स प्रिन्सेप, जेम्स फर्ग्युसन, एडवर्ड थॉमस, कॅनिंगहॅम. आणि याचे उत्तर आहे जेम्स प्रिन्सेप. या प्रिन्सेपने सम्राट अशोकाचे जे शिलालेख ब्राह्मी आणि खारोष्टी लिपीमध्ये होते ते त्याचे वाचन सर्वप्रथम केले आणि मौर्य काळाचा खूप मोठा इतिहास हा जगासमोर आणला. पुढचा प्रश्न आहे, भारतात पुराणवस्तू संशोधन खात्याची स्थापना कधी झाली? 1881, 1781, 1780, 1818. आणि याचे उत्तर आहे 1781. पुढचा प्रश्न आहे, खापरे ही पुरातत्वशास्त्राची मुळाक्षरे आहेत असे मत कोणी व्यक्त केले? विल्यम जोन्स, जॉन विस्किन, मार्टिमर व्हिलर, लॉर्ड केनेडी. आणि याचे उत्तर आहे मार्टिमर व्हिलर. सर मार्टिमर व्हिलर यांनी खापराविषयी विशेष अध्ययन केले आणि या खापरातून खूप मोठा इतिहास पुढे येतो म्हणून त्यांनी या खापरांना पुरातत्वशास्त्राची मुळाक्षरे म्हटले. पुढचा प्रश्न आहे, उत्खननामध्ये सापडणाऱ्या अस्थि अवशेषांचा म्हणजेच हाडांचा अभ्यास करणारे डॅश डॅश शास्त्र होय? पुरातत्वशास्त्र, नाणकशास्त्र, मानववंशशास्त्र, शिलालेखशास्त्र. आणि याचे उत्तर आहे मानववंशशास्त्र. म्हणजेच या शास्त्रामध्ये उत्खननात ज्या मानवाच्या अस्थी सापडतात त्याचा विशेष अभ्यास करून तो मानव कोणत्या कालखंडातील आहे, त्याचा कालखंड काय, तो कोणत्या सत्तेमधला आहे, हा संपूर्ण इतिहास उजेडात येतो. पुढचा प्रश्न आहे, निष्क, दिनार, टंका, होन ही डॅश डॅशची नावे आहेत? शहरांची, नाण्यांची, शिलालेखांची, ताम्रपटांची. आणि याचे उत्तर आहे नाण्यांची. म्हणजे ही सर्व मध्ययुगीन, प्राचीन आणि आधुनिक अशी नाणी आहेत. पुढचा प्रश्न आहे, जिओग्राफिकल फॅक्टर इन इंडियन हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण? विका राजवाडे, के एम पनिक्कर, टी सेजुवलकर, जदुनाथ सरकार. आणि याचे उत्तर आहे के एम पनिक्कर. पुढचा प्रश्न आहे, गतकालीन इतिहासाविषयी माहिती सांगणारी कोणतीही खूण म्हणजे
डॅश डॅश होय. इतिहासाची साधने संदर्भ ग्रंथ, चरित्र ग्रंथ, वरीलपैकी सर्व. आणि याचे उत्तर आहे इतिहासाची साधने. पुढचा प्रश्न आहे इतिहासाच्या साधनाचे प्रकार कोणते पडतात? भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने, वरीलपैकी सर्व. आणि याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे तिन्ही प्रकाराद्वारे इतिहासाचं वर्गीकरण हे करता येतं, त्याच्या साधनाचं वर्गीकरण करता येतं. पुढचा प्रश्न आहे शिलालेख, ताम्रपट, नाणी, किल्ले ही इतिहासाची डॅश डॅश साधने आहेत. भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने यापैकी नाही. आणि याचे उत्तर आहे भौतिक साधने. भौतिक साधने म्हणजेच पुरातत्वीय साधने होय. म्हणजेच शिलालेख, ताम्रपट, नाणी, किल्ले, विविध लेण्या, वास्तू ही सर्व पुरातात्विक साधने आहे, ज्यांना भौतिक साधनेसुद्धा म्हणतात. पुढचा प्रश्न आहे चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णने ही इतिहासाची डॅश डॅश साधने आहेत. भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने यापैकी नाही. आणि उत्तर आहे लिखित साधने. म्हणजे ही सर्व लिहिलेली असल्यामुळे ही लिखित असल्यामुळे ती इतिहासाची लिखित साधने आहे आणि त्यातून इतिहास समजण्याला मोठी मदत होते. पुढचा प्रश्न आहे नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री हे वाक्य कोणाचे आहे? हेरोडोटस, विल्यम जोन्स, चार्ल्स विल्किन्सन, चार्ल्स सेग्नोबॉस. आणि उत्तर आहे चार्ल्स सेग्नोबॉस. म्हणजेच इतिहासाला डॉक्युमेंट खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे कोणतीही घटना इतिहास होण्यासाठी डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या घटनेचा पुरावा असणे गरजेचं आहे. जोपर्यंत कोणत्याही घटनेला पुरावा नाही तोपर्यंत ती घटना सत्य आहे असं मानता येत नाही. म्हणून इतिहासामध्ये डॉक्युमेंटला महत्त्वाचं स्थान आहे. पुढचा प्रश्न आहे चिकित्सक इतिहास लेखनाची खरी सुरुवात डॅश डॅश यांनी केली. फ्रेंच, इंग्रज, ग्रीक, जर्मनी. आणि उत्तर आहे ग्रीक. म्हणजे ग्रीक इतिहासकारांनी इतिहास लेखनामध्ये चिकित्सकता आणली आणि ती घटना सत्य आहे की असत्य आहे हे त्यांनी तोलून मापून पाहिलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने चिकित्सक इतिहास लेखनाची सुरुवात ही ग्रीकांनी केली असं म्हटलं जातं. आणि इतिहासाचा जो जनक आहे हेरोडोटस तो सुद्धा ग्रीक इतिहासकारच आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी मार्क्सवादी इतिहास लेखन करणारे इतिहासकार कोण? डी कोसंबी, रोमिला थापर, आर एस शर्मा, वरीलपैकी सर्व. आणि उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कारण हे या तिघांचे इतिहास लेखन हे मार्क्सवादी दृष्टिकोनातूनच झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता मार्क्सवादी इतिहासकार कार्ल मार्क्सने लिहिलेला ग्रंथ नाही? म्हणजे कार्ल मार्क्सने कोणता ग्रंथ लिहिलेला नाही? नॅचरल हिस्ट्री, पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी, दास कॅपिटल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. आणि याचे उत्तर आहे नॅचरल हिस्ट्री. नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ प्लिनीने लिहिलेला आहे. तर राहिलेले हे तीनही ग्रंथ हे कार्ल मार्क्सनी लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न द्वंद्वात्मक भौतिकवादाचा सिद्धांत कोणी मांडला? कार्ल मार्क्स, हेगेल, लिओपोल्ड रँके, ऑगस्ट कॉम. आणि उत्तर आहे कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स या मार्क्सवादी विचारवंतानेच द्वंद्वात्मक भौतिकवादाचा सिद्धांत इतिहासामध्ये मांडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय समाज अप्रगत आहे तर इंग्लंड हे प्रगत राष्ट्र आहे असे लिखाण कोणी केले? वसाहतवादी इतिहासकार, मार्क्सवादी इतिहासकार, प्राच्य विद्या विशारद विषयातकार आणि राष्ट्रवादी इतिहासकार. आणि उत्तर आहे वसाहतवादी इतिहासकार. म्हणजेच वसाहतवादी हे नेहमी स्वतःला प्रगत समजत होते तर भारतीयांना ते अप्रगत आणि मागास समजत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये सुद्धा भारतीयांना कमी लेखलेले आहे. पुढचा प्रश्न आहे वसाहतवादी दृष्टिकोनातून रूलर्स ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? जॉन के, सर जॉन सिली, व्ही एस स्मिथ, सर विल्यम हंटर. आणि उत्तर आहे सर विल्यम हंटर यांनी रूलर्स ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे जेम्स मिलने लिहिलेला कोणता ग्रंथात भारतीय इतिहासाची विभागणी हिंदू काळ,
मुस्लिम काळ आणि इंग्रज काळ अशी केलेली आहे. हिस्ट्री ऑफ इंडिया, हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, रूलर्स ऑफ इंडिया, हिस्ट्री ऑफ पॉलिटी. आणि उत्तर आहे हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. जेम्स मिल हा अतिशय कट्टर असा वसाहतवादी इतिहासकार होता. त्याने हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथामध्ये प्राचीन काळाला हिंदू काळ, मध्ययुगीन काळाला मुस्लिम काळ आणि आधुनिक काळाला इंग्रज काळ अशी संज्ञा वापरलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, वसाहतवादी दृष्टिकोनातून हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ कोणी लिहिला? मॅक्स मुल्लर, सर जॉन सिली, ग्रँड डफ आणि जेम्स मिल. आणि उत्तर आहे ग्रँड डफ. ग्रँड डफ हा मराठ्यांचा इतिहास लिहिणारा पहिला वसाहतवादी इतिहासकार होता. त्याने मराठा सत्ता ही एखाद्या डोंगराला आग लागावी त्याप्रमाणे अचानकपणे निर्माण झाली असा सिद्धांत, म्हणजेच वनवा पेटावा अशी मराठा सत्ता निर्माण झाली असा सिद्धांत या हिस्ट्री ऑफ द मराठा या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती रानडे, बिपिनचंद्र, रमेशचंद्र मुजुमदार यांनी डॅश डॅश हा इतिहास लिहिला? मार्क्सवादी इतिहास, राष्ट्रवादी इतिहास, वसाहतवादी आणि साम्राज्यवादी. आणि उत्तर आहे राष्ट्रवादी इतिहास. म्हणजे हे सर्व राष्ट्रवादी इतिहासकार आहे. राष्ट्रवादी दृष्टिकोनातून राईज ऑफ मराठा पॉवर म्हणजेच मराठा सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? रमेश मुजुमदार, बिपिनचंद्र, महादेव गोविंद रानडे आणि आगरकर. आणि उत्तर आहे म गो रानडे. म्हणजेच ग्रँड डफनी मराठा सत्तेच्या उदयाविषयी जे भाकीत केलं ते खोडून काढण्यासाठी आणि मराठा सत्तेचा उदय हा अचानकपणे झालेला नसून त्याला विशिष्ट अशी पार्श्वभूमी होती, विशिष्ट अशी बैठक होती, त्याचा संपूर्ण वृत्तांत रानडेंनी या राईज ऑफ मराठा पॉवर या ग्रंथामध्ये केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, मराठ्यांच्या इतिहासाची साधने 22 खंडामध्ये कोणी प्रकाशित केली? जदुनाथ सरकार, न्यायमूर्ती रानडे, वि का राजवाडे, गो स सरदेसाई. आणि उत्तर आहे वि का राजवाडे. वि का राजवाडे हे मराठ्यांचा इतिहासाचा अभ्यास करणारे एक मोठे इतिहासकार होते आणि त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची अतिशय महत्त्वपूर्ण अशी 22 खंड प्रकाशित केली, ज्याचा उपयोग सध्या काळात संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात होतो आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संस्कृती, धर्म, भाषा यांचा अभ्यास करणाऱ्यांना डॅश डॅश इतिहासकार म्हणतात? वसाहतवादी, साम्राज्यवादी, राष्ट्रवादी, प्राच्यविद्या विशारद. आणि उत्तर आहे प्राच्यविद्या विशारद, ज्यांना ओरिएंटलिस्ट असेही म्हणतात, जे प्रामुख्याने भारतीय धर्म, समाज, संस्कृती यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी लिहिलेल्या ओरिएंटलिझम या ग्रंथात प्राच्यवादाचा अर्थ सांगितला आहे? एडवर्ड सईद, जेम्स बर्जेस, विल्यम जोन्स, निकोलो मनुची. आणि उत्तर आहे एडवर्ड सईद. म्हणजे त्या एडवर्ड सईदचा ओरिएंटलिझम हा नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये त्याने प्राच्यविद्याचा संपूर्ण अर्थ सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांना भारतातील प्राच्यविद्येचे जनक मानले जाते? जेम्स प्रिन्सेप, चार्ल्स मॅलेट, विल्यम जोन्स, जॉन मार्शल. आणि उत्तर आहे विल्यम जोन्स. विल्यम जोन्स यांनी ओरिएंटलिझमचा मोठा विकास भारतामध्ये केला, एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि त्याद्वारे त्यांनी अनेक भारतीय ग्रंथाचे इंग्रजीमध्ये अनुवाद करून घेतलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, विल्यम जोन्स यांनी कोणत्या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले? भगवद्गीता, मनुस्मृती, शाकुंतलम जो कालिदासाचा ग्रंथ आहे आणि वरीलपैकी सर्व. आणि उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजेच या सर्व ग्रंथाचे इंग्रजीमध्ये भाषांतर करून विल्यम जोन्स यांनी घेतलेले आहे आणि त्याद्वारे त्यांनी भारतीय संस्कृतीचा, धर्माचा मोठा अभ्यास त्यांनी केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, ऋग्वेद ग्रंथाचे जर्मन भाषेमध्ये कोणी भाषांतर केले? महत्त्वाचा प्रश्न आहे. कॅनिंगहॅम, मॅक्स मुल्लर, विल्यम जोन्स, जेम्स पॉर्टर. आणि याचे उत्तर आहे मॅक्स मुल्लर. मॅक्स मुल्लर हा जर्मन तत्त्ववेत्ता आहे आणि त्याने ऋग्वेदाचे जर्मन भाषेमध्ये भाषांतर केलेले आहे.
पुढचा प्रश्न आहे, समाजातील शोषित वंचिताचा इतिहास लिहिणारा प्रवाह कोणता? प्राच्य, विद्याविशारद, सबाल्टर्न, राष्ट्रवादी, मार्क्सवादी. आणि उत्तर आहे सबाल्टर्न. म्हणजे आतापर्यंत इतिहास लिहिणारे सर्व प्रवाह हे केवळ उच्चभ्रूचे इतिहास लिहिणारे होते. मात्र जे समाजातील शोषित वंचिताचा वर्ग आहे त्याला कोणी न्याय देत नव्हते. म्हणून अशा शोषित वंचिताचा इतिहास लिहिणारा प्रवाह आधुनिक काळामध्ये पुढे आला, जो सबाल्टर्न या नावाने प्रसिद्ध झाला. पुढचा प्रश्न आहे, सबाल्टर्न इतिहास लेखन प्रवाहातील मुख्य प्रेरक व्यक्ती कोण? रणजित गुहा, विल्यम जोन्स, जेम्स पॉर्टर. आणि याचे उत्तर आहे रणजित गुहा. रणजित गुहा हेच सबाल्टर्न इतिहास लेखनाचे प्रमुख इतिहासकार आहे आणि त्यांनीच हा प्रवाह सुरू करण्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. पुढचा प्रश्न आहे, सामाजिक, आर्थिक, राजकीय, पर्यावरणीय असे समग्र अध्ययन करणारा इतिहास लेखन प्रवाह कोणता? ॲनल्स, सबाल्टर्न, ओरिएंटलिझम यापैकी नाही. आणि उत्तर आहे ॲनल्स. ॲनल्स हा आधुनिक काळामध्ये निर्माण झालेला अतिशय समग्र अध्ययन करणारा इतिहास लेखन प्रवाह आहे, ज्यामध्ये समाजातील सर्व सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, पर्यावरणीय अंगाने अध्ययन केले जाते. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक इतिहास लेखनाची ॲनल्स प्रणाली कोठे उदयाला आली? जर्मनी, ग्रीक, फ्रान्स, अमेरिका. उत्तर आहे फ्रान्स. म्हणजे फ्रेंच इतिहासकारांनीच आधुनिक काळामध्ये ही ॲनल्स लेखन परंपरा उदयाला आणली. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाणारे स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणी लिहिले? मीरा कोसंबी, पंडित रमाबाई रानडे आणि ताराबाई शिंदे. आणि उत्तर आहे ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, भूतकालीन घटनांचे यथार्थ दर्शन आणि विश्लेषण करण्याकरता शास्त्रीय पद्धतीचे उपयोजन म्हणजे डॅश संशोधन होय. ऐतिहासिक, शैक्षणिक, प्रायोगिक आणि राजकीय. आणि उत्तर आहे ऐतिहासिक संशोधन, ज्यामध्ये भूतकालीन घटना आणि त्याचे विश्लेषण करण्याकरता शास्त्रीय पद्धतीचा वापर केला जातो. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये कशाला महत्त्व दिले जाते? वस्तुनिष्ठता, प्राथमिक साधने, सामाजिक उपयोगिता, वरीलपैकी सर्व. आणि याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजेच इतिहासाअंतर्गत जी संशोधन पद्धती वापरली जाते त्यामध्ये वस्तुनिष्ठता, प्राथमिक साधनांचा वापर, समाजासाठी याचा काय उपयोग आहे या सर्व गोष्टीला अत्यंत महत्त्व दिले जाते. मित्रांनो, या ठिकाणी थांबतो. आशा आहे तुम्हाला हा माझा MCQचा व्हिडिओ आवडला असेल. तर आपण माझा हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ज्यांनी आतापर्यंत माझे हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी माझे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.